राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की गोपाल कृष्ण भगवान की। यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्युवसंभवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं वन्दे। जयांचा जरी जन्मनामार्थ झाला जयानी सदा वासनामांतरी। जयांच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य गोपाल कृष्ण भगवान की। आज श्रावण मास सुरू झाला आणि या श्रावण मासाच्या निमित्ताने काहीतरी श्रवण पठण व्हावं या भूमिकेतून माझ्या मनात एक असा विचार आला की काही महापुरुषांचे चरित्र कथन करावं आधी कीर्तन करावं असा मनामध्ये विचार होता. परंतु कीर्तन म्हटलं की पेटीवाले तबली साथीदार सगळं सरंजाम जमवावं लागतं आणि त्यामुळे मग प्रवचन करावं का तर प्रवचन आणि व्याख्यान त्याच्यामधला एक हा मार्ग मी स्वीकारला. म्हणजे म्हटलं तर प्रवचन आहे म्हटलं तर व्याख्यान आहे म्हणून त्याला नाव चरित्र कथामाला असं दिलं. या कथामालेमध्ये 3 महापुरुष आणि 3 महाकवी यांच्या आयुष्याचं जीवनपट आपण उलगडून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं म्हणजे अशा प्रकारचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. आणि म्हणून या 20 दिवसाच्या सत्रामध्ये भगवान गोपालकृष्ण, विश्वविजेता परशुराम, आद्य शंकराचार्य असे 3 महापुरुष आणि 3 कवींमध्ये जगन्नाथ पंडित, कवी जयदेव आणि महिम स्तोत्रकार पुष्पदंती अशी 6 व्यक्तिरेखांची चरित्र आपण पाहणार आहोत. आयोजन 20 दिवसाचं आहे परंतु सुरुवातीलाच थोडासा असा करतो की मध्ये मध्ये ब्रेक असणार आहे, सुट्टी असणार आहे. आता 4 दिवस कृष्णचरित्र सांगायचं असं ठरवलं होतं पण
रविवारी सुट्टी आहे, म्हणजे मला सुट्टी घ्यावी लागली, कारण इथे मंदिरामध्ये काही अन्य कार्यक्रम आहे. तसंच मंगळवार जेव्हा असेल त्या मंगळवारी पण इथे अन्य काही कार्यक्रम मंगळागौरीचा वगैरे इत्यादी असल्यामुळे त्या दिवशी आपली कथा होणार नाही. म्हणून मग असा विचार केला की 1 तासाचं जे आपलं रोजचं आहे, तर रोज एक 20 मिनटं, 1 तास 20 मिनटामध्ये असं आपण म्हणजे 3-4 दिवसाचं 1 दिवस, त्याच्या 3 दिवसामध्ये 1 दिवस अशा पद्धतीने आपण करणार. 20 मिनटं तुम्हाला त्याला मला सहन करावं लागेल, पण कथा इतकी रंजक आणखी रोचक आहे की तुम्हाला ती 20 मिनटं कधी निघून जाते तुम्हाला कळणारसुद्धा. आता आमच्या एका भगिनीने सांगितलं की आम्हाला 2 तास तरी तुम्ही ठेवायचे. कीर्तनामध्ये 2 तास चालू शकतात, पण एकाच व्यक्तीला सतत नुसतं गद्य बोलण्यात 2 तास सहन करणं फार आवड आहे. आणि त्या माझ्यासारख्या वृक्ष माणसाला फार आवडतं. परंतु बघूया भगवंत कशी शक्ती देईल, कशी प्रेरणा देईल. शेवटी बघता तो बघता नव्हे श्रोतेली म्हणा. आपण सगळे आहात या मंदिरामध्ये. आम्ही आत्ताच कुलकर्णी सरांशी माझं बोलणं झालं. त्या मंदिरामध्ये श्रोत्यांची पावलं आपोआप वळतात, मंदिराचं वैशिष्ट्य. त्यामुळे तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अर्पणती सर्वी करती, या न्यायाने हा सगळा प्रपंच आपण मांडला आहे. बरोबर 5:30 वाजता सुरू होईल. संपायची वेळ मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 1 तास 20 मिनिटांनी बरोबर संपेल. ज्या वेळेला सुट्टी नसेल त्यावेळेला 1 तास, अशा पद्धतीचं सगळं नियोजन केलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण चरित्र आपल्याला सगळ्यांना जवळपास माहिती. श्रीकृष्ण ज्याला पूर्णावतार असं म्हणतात. मला असं वाटतं की सृष्टी निर्माण झाल्यापासून हा 8वा अवतार हा आपण कायम आठवावा. प्रत्येक अवतारामध्ये भगवंतांनी वेगवेगळं कार्य केलेलं आहे. किंबहुना त्याचं मुख्य प्रमुख कार्य भगवान कृष्णानेच सांगितलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती की परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळेला अधर्माचं प्राबल्य वाढतं, अत्याचार, दुराचार, बलात्कार, सध्या तीच मालिका चालू आहे. पण आपल्याला सुद्धा असं वाटतं की भगवंताने अवतार घ्यावा. वर्णन तर भगवान कृष्णाने केलेलं आहे की जेव्हा जेव्हा अधर्म खूप होतो त्याच्या वेळेला मी अवतार घेतो. मग आपल्याला प्रश्न पडतो की अजून का भगवंत थांबले, विसरत नाही का त्यांना इतका असं सध्या आपण पाहतोय. मग ही परिस्थिती त्यांना लक्षात येत नाही का, असं मनामध्ये शंका येते किंवा येऊ शकते. त्याला उत्तर असं आहे की अजून त्याची परिसीमा गाठली गेली नाही आहे. भगवान प्रभू रामचंद्रांचा काळ काही खूप चांगला होता असं समजायचं कारण नाही आहे, किंवा गोपाळकृष्णांच्या वेळेला सुद्धा काळ इतका खूप चांगला होता असं समजायचं कारण आहे. ज्या अर्थी ते त्या काळामध्ये अवतीर्ण झाले त्या अर्थी ती परिस्थिती इतकी नियंत्रणाच्या पलीकडे गेली होती आणि त्यामुळे त्यांना अवतार घ्यावा असं वाटलं. ज्या अर्थी अजून अवतार घेत नाही आहेत भगवंत, त्या अर्थी अजून परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात असं म्हणायला हरकत नाही. पण एक आहे, अवताराचं रहस्य असं आहे की अवतार भगवंत युगायुगामध्ये घेतो, संभवामी युगे युगे. पण भगवंताचं हे कार्य जे सज्जनांचं संरक्षण किंवा सज्जनांना पाठिंबा आणि दुर्जनांचा नाश, आणि तिसरं जे कारण आहे महत्त्वाचं की धर्माची विस्कटलेली घडी बसवण्याकरता भगवंत अवतार घेतो. या 3 कारणाकरता अवतार घेतो. पण संभवामी युगे युगे, युगायुगामधून मी एकदाच केव्हा तरी अवतार घेतो. पण हे कार्य करण्याकरता भगवंत आपले दूत पाठवतो. ते मात्र प्रत्येक कालखंडामध्ये, प्रत्येक दशकामध्ये, प्रत्येक शतकामध्ये, प्रत्येक सहस्रकामध्ये तो आपले दूत पाठवतो, ज्यांना आम्ही संत असं म्हणतो.
भगवंताचं कार्य, संतांचं कार्य हे सारखंच आहे. किंवा भगवंताचं कार्य करणं, भगवंत सारखा येत नाही. जसं एखाद्या कार्यकर्ता पंतप्रधान प्रत्येक उद्घाटनाला जात नाही, त्यांचे प्रतिनिधी पाठवतात, तसं भगवंत सारखं येत नाही. परिस्थिती किती काय आपल्या दृष्टीने नियंत्रणाच्या पलीकडे गेलेली असते, ती त्याच्या दृष्टीने अजून काही बिघडले असं नाहीच. जी तुम्हाला मग एक बिघडलेली वाटते त्याकरता मग संत अवतीर्ण होत असतात. तुकाराम महाराजांना विचारलं की तुम्ही कशा करता आलात? ते म्हणाले, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. धर्माप्रमाणे आचरण करावं हे सांगण्याकरता आम्ही आलो. अनेक संतांची आपण चरित्र जर आपण पाहिली तर आपल्याला असं लक्षात येईल की हे संत त्या त्या काळामध्ये त्या त्या भागामध्ये अवतरण झाले. आपल्या भारतवर्षाला फार मोठी संतांची परंपरा आहे आणि त्यात महाराष्ट्रात तर फार मोठी परंपरा आहे. त्यातही मराठवाड्यामध्ये अनेक संत झाले. मुद्दा हा आहे की संत भगवंताचं कार्य करण्याकरता अवतार घेत असतात. धर्माचं रक्षण करणं आणि धर्म वृद्धिंगत करणं, धर्माप्रमाणे आचरण करणं म्हणजे नेमकं काय करायचं असा प्रश्न पडतो. धर्माप्रमाणे आचरण करायचं म्हणजे धर्म म्हणजे काय? मुळामध्ये आपण ज्याला धर्म समजतो तो धर्म नाहीच आहे. आपण धर्माला नाव काय दिलेलं आहे? हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, ही नंतर आलेली नाव आहे. आपला मूळ धर्म आहे वैदिक धर्म. वैदिक धर्म, सनातन धर्म. हा धर्म तरी कुणी निर्माण केला? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या धर्माला कोणीही संस्थापक नाही. हा धर्म ज्या वेळेला सृष्टी निर्माण झाली त्यावेळेला सृष्टी विकसित होत असताना धर्मही विकसित होत गेला. धर्म म्हणजे व्यवस्था, धर्म म्हणजे कर्तव्य. धर्माचे अनेक अर्थ आहेत. 26 अर्थ भागवतामध्ये धर्म या शब्दाचे 26 अर्थ दिलेले, अनेक अर्थ आहेत. पण आपण जो धर्म समजतो तो धर्म हा हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म किंवा अन्य देखील हे सगळे पंथ आहेत किंवा उपासना पद्धती आहेत. हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. मूळ वैदिक धर्म, वेद प्रामाण्य जे मानलं जातं असं जे आहे, वेद प्रामाण्य मानणारे ते वैदिक. तुकाराम महाराज किंवा सगळे संत हे सगळे वेद प्रामाण्य मानणारे होते. किंबहुना आमच्या संस्कृतीमध्ये, आमच्या परंपरेमध्ये ज्यांनी वेदालाही नाकारलं त्यांनाही आम्ही आमच्यात सामावून घेतले. शंकराचार्यांचं आपण जेव्हा चरित्र पाहणार तेव्हा त्याचा अधिक विस्ताराने उल्लेख येईल. पण ज्यांनी देवसुद्धा नाकारला, वेद नाकारले, त्यांनाही आम्ही त्यांच्या मतालाही आमच्या संस्कृतीमध्ये आम्ही महत्त्व दिलेलं आहे. षटदर्शनामध्ये 2 दर्शनं अशा व्यक्तींची आहेत. म्हणजे धर्म म्हणजे व्यवस्था. आपण पाहतो की धर्म, आपण शब्द ऐकतो, शेजार धर्म, पुत्रधर्म, पत्नी धर्म. म्हणजे काय? तर कर्तव्य. व्यक्ती म्हणून माझं समाजाप्रती काय कर्तव्य आहे त्याला धर्म म्हणायचं. धर्माप्रमाणे पण ते करण्याकरता ते आचार पद्धती घालून दिली. ती कोणी घालून दिली? ज्यावेळी मग कशी म्हटल्याप्रमाणे जेव्हा सृष्टी निर्माण झाली त्याच वेळेला वेदांनी कसं आचरण करावं ते सांगितलं. वेद फार कमी बोलतात. आपल्याकडे माहिती आहे सगळ्यांना 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण आहेत. वेद हे 4 आहेत. पण वेद फार संक्षेपाने बोलतात. वेद आज्ञा करतात सत्यम वद, बरं का? वेद आज्ञा करतात सत्यम वद धर्मम चर. एवढं करून वेद थांबले. पण सत्य का बोलायचं हे त्याच्या पाठीमागे काय तत्त्व आहे हे तत्त्व सांगण्याकरता उपनिषद आले. वेद, उपनिषद किंवा शास्त्र ज्याला म्हणूया, 6 शास्त्र आणि उपनिषद अनेक आहेत. दशोपनिषद आपण माहिती असलेली, त्याच्यात अनेक आणखी उपनिषद आहेत. तर वेद सत्यम वद धर्मम चर, पण का? त्याच्या पाठीमागचं तत्त्वज्ञान उपनिषद सांगतात. आणि ते तत्त्वज्ञान ज्यांनी अंगीकारलं आणि त्याप्रमाणे आचरण केलं त्यांच्या कथा पुराणात येतो. असा तो वेदशास्त्र पुराणांचा अन्योन्य संबंध आहे.
पण अंततोगत्व शेवटी हे सगळेजण वेद काय, उपनिषद काय, पुराण काय, हे शेवटी ज्ञानेश्वर महोदयांनी म्हटल्याप्रमाणे चौवेदी जाणं, षटशास्त्री कारणं, 18 पुराणे हरिसी गाती, सगळ्याचं सार शेवटी भगवन नामामध्ये आहे, भगवन नामामध्ये. मग असा हा वेदानिक धर्माने घालून दिलेली ही आचरण पद्धती आहे. मग त्या आचरण पद्धतीमध्ये जेव्हा बिघाड होतो, लोक त्याप्रमाणे आचरण करत नाहीसे होतात, म्हणजेच ती घडी जी बसवलेली आहे ऋषीमुनींनी किंवा पूर्वसुनींनी, त्याच्यामध्ये काही बिघाड झाला की भगवंत अवतार घेतो किंवा भगवंताचं कार्य करण्याकरिता संत अवतार घेतो. आता लक्षात घ्या आपण की सृष्टी जेव्हा निर्माण झाली, भागवत महात्म्याचा पहिला श्लोक आलेला आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमः. भागवत पुराण त्याच्या महात्म्यामध्ये पहिलाच श्लोक हा आलेला आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. वयम म्हणजे आम्ही, नमः म्हणजे आम्ही वंदन करतो, नमस्कार करतो, तिथं स्तुती गातो. कुणाची? तर सच्चिदानंद रूपाय, सच्चित आणि आनंद स्वरूप असलेला तो. आणि तो कसा आहे तर म्हणाले तापत्रय विनाशाय, आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक ताप नाहीसे करणारा असा तो आहे. अशा त्या श्रीकृष्णाला आम्ही वंदन करतो. थोडं आता पुढे बोलूया. सच्चित आणि आनंद हे खरं म्हणजे आपलं मूळ स्वरूप आहे. रूप आणि स्वरूप याच्यामध्ये फरक असा आहे की रूप हे आत्ता आपल्याला दिसतं आणि स्वरूप दिसत नाही. स्वरूप अव्यक्त आहे. तुम्ही मला पाहता, मी तुम्हाला पाहतो, हे तुमचं रूप आहे का? हे माझं रूप आहे, जे वरून दिसतं. एवढंच कशाला, आपण डोळे उघडल्यानंतर जे काही आपल्याला दिसतं, आजूबाजूचे सगळं काही जे परिसर आहे, झाडं आहेत, डोंगर आहेत, नद्या आहेत, ते जे काही म्हणून दिसतं, डोळे उघडले की जे दिसतं ते रूप आहे. आणि जे दिसत नाही पण असतं ते स्वरूप असतं. सगळं अध्यात्म जे काही आहे ते या 2 शब्दामध्ये सामावलेलं आहे. मग रूपाचं लक्षण काय आहे? तर रूप हे परिवर्तनशील आहे, बदलणार आहे. आणि स्वरूप हे कधी बदलत नाही. रूप कसं आहे तर परिवर्तनशील आहे. म्हणजे काय तर सतत बदलत असतं. आपला जो देह आहे, देह हे रूप आहे, हे सतत बदलत असतं. पण आपल्यालाही पटेल, आपले लहानपणीचे फोटो काढून बघा. लहानपणी आपण कसे दिसत होतो, 10व्या-15व्या वर्षी आपण कसे दिसत होतो, लग्नामध्ये आपण कसे दिसत होतो, पुढे एखादून अपत्य झाल्यानंतर आपला चेहरा कसा बदलत गेला, इतका बदलत घेतला की पुढे वार्धक्य आलं. आणि वार्धक्यामध्ये आपला चेहरा आपल्याला आरशात बघवेनच हवं. एका कवीने फार छान सांगितलं बरं का, कवी फार गप्तीदार. त्यांनी तो म्हणाला की पुन्हा पुन्हा तू कशाचं बघसी, पुन्हा पुन्हा तू कशाचं बघसी, आरशात मुखडा तुझे तुला प्रतिबिंब सांगते, तू माणूस वेळा. अरे काय बघतोस? देह हा बदलणार आहे, परिवर्तनशील आहे, सतत बदलत असतो आणि एक दिवशी नाहीच होतो. हे रूपाचं लक्षण आहे. आणि रूप म्हणजेच माया. अगदी सोपा, म्हणजे वेदांत खूप सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो मी. मलाही खूप कळलं असतं काही नाही, पण ते कळलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो. रूप म्हणजेच माया. आणि माया कशी आहे? माया भासमान आहे, खोटी आहे. आचार्यांनी सिद्धांत म्हणलं ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. मिथ्या म्हणजे खोटं नाही आहे. तुम्ही म्हणाल की आता हे प्रत्यक्षात इथे आता मंदिर दिसतंय आम्हाला आणि नाही कसं म्हणायचं? नाहीच म्हणायचं, पण आहे हेही म्हणायचं नाही. याचं कारण आज ते आहे दिसतं आहे, कदाचित त्याचं रूप काही वर्षांनी बदलेल सुद्धा, जसं आत्ता बदललं. याच्यापूर्वी आपण पाहिलेलं हे मारुती मंदिर कसं होतं, आता जेव्हा शताब्दीच्या वेळेला नवीन बदल झाला, वेगळं दिसायला लागलं, वेगळं रूप तयार झालं. आणखीन 5-25 वर्षांनी आणखीन वेगळं दिसेल.
हे जसं इतर सृष्टीला लागलं तसं आपल्याला पण लागलं. सतत बदलत असतं. सतत बदलणं हे रूपाचं लक्षण आहे. आणि शेवटी नाश पावणं, संपून जातं. पण जे कधीही संपत नाही, ते शाश्वत आहे, ते आहे ब्रह्म. आणि ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव नाही, लक्षात घ्या. बऱ्याच वेळा काहीतरी आपल्या कुठेतरी चुकीचं काहीतरी ऐकलेलं असतं किंवा आपल्या डोक्यात काहीतरी चुकीचे कन्सेप्ट बसलेले असतात. ब्रह्म हे तत्व आहे आणि ब्रह्मदेव ही व्यक्ती आहे. ब्रह्म हे जे तत्व आहे, त्या तत्वाला एकोहम बहुश्याम प्रजायेत असं, त्या एकट्या नुसत्या तत्वाला काही त्याला कर्मे नाही, किंवा वेगळ्या भाषेत आपण म्हणायचं म्हटलं तर निराकार आहे. त्याला आकार नाही आहे, त्याला गुण नाही आहे. म्हणजे जे त्रिगुण आपण म्हणतो हे त्रिगुण मायेला आहे. सत्व रज तम, निराकार निर्गुण असं जे तत्व आहे, त्या तत्वाला जेव्हा आपण अनेक व्हावं असं इच्छा निर्माण झाली, तेव्हा त्यानेच आपल्यापासून एक शक्ती निर्माण केली, जिचं नाव आहे माया. आणि ह्या मायेच्या सहाय्याने त्याने हे सगळं विश्व निर्माण केलं. बरं का, सगळ्या या संबंध विश्वनाट्याचा सूत्रधार, दिग्दर्शक आणि प्रमुख भूमिका करणारा जर कोणी असेल तर तो भगवंत आहे. त्या भगवंताने हे नाट्य निर्माण केलं आणि तो त्याच्यात रमून गेला. जसं एखादा नट जसं त्या नाटकामध्ये एखादी भूमिका जिवंत करतो, आपल्याला असं वाटतं की अरे, आपण पणशीकरांचं तुम्ही नवीन पाहिलं असेल, पणशीकर 5 भूमिका करायचे आणि त्या 5ची भूमिकेमध्ये ते इतके समरस व्हायचे की असं वाटायचं की खरोखरच, म्हणजे ते त्या वेळेपुरती ती भूमिका ते जगले. तसं भगवंत त्याने हे नाट्य निर्माण केलं आणि तो त्याच्यामध्ये तो स्वतः भूमिका करायला लागला. किती भूमिका आहे तो? अहो, जेवढ्या योनी तेवढ्या भूमिका, जेवढ्या योनी तेवढ्या भूमिका आहेत. त्या प्रत्येक भूमिकेमध्ये तो आहे. पण हे सगळं करीत असताना सुद्धा, म्हणजे म्हणून त्या अर्थाने आपण सगळे भगवंताचे लेकरं आहोत असं जेव्हा आपण ऐकतो वाचतो, तेव्हा भगवंताचे लेकरं आहेत म्हणजे काय, तर आम्हाला निर्माण कुणी केलं? आम्हाला भगवंतानेच निर्माण केलं. आईबाप हे आमचे तात्कालिक काही, तो वेगळा विषय, प्रारब्ध आणखी संचित क्रियमाण. पण आत्ता जे आमचे आईबाप आहेत हे आमचे गेल्या जन्मात होते का? नव्हते. ह्याच्या नंतरच्या जन्मामध्ये ते असणार आहेत का? तर नसणार आहेत. मग आत्ता हे नातं आत्ता या भूमिकेपुरतं आहे. मग आत्ता भगवंताने जे नाट्य निर्माण केलेलं आहे, ते नाट्य निर्माण करण्याकरता हे केव्हा सुरू झालं? तर आपल्यापासूनच त्याने ब्रह्मदेवांची निर्मिती केली. मूळ लक्षात घ्या, महाविष्णू हे वेगळे आहेत आणि विष्णू वेगळे आहेत. महाविष्णू म्हणजेच ते ब्रह्म. आपण त्याला रूप दिलं. त्याला रूप काय दिलं की शेषावर पोहलेले आहेत, शंख चक्र गदा हातामध्ये आहेत, आपण दिलेलं रूप आहे. पण ते तत्वतः आणि त्यांनी जी निर्माण केलेली माया, त्या मायेपासून ब्रह्मदेवांची निर्मिती झाली. आणि ब्रह्मदेवाला काम दिलं की तुम्ही सृष्टी निर्माण करा. त्यांनी सृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण सृष्टी विकसित झाली नाही. म्हणून पुन्हा ते चिंतन करायला लागले. तेव्हा त्या चिंतनामध्ये त्यांना त्या कानावरती शब्द आले, आकाशवाणी झाली की तप, तेवढे 2 अक्षर तप. पुन्हा तपश्चर्या सुरू केली आणि पुन्हा सृष्टी निर्माण करत. असं अनेक वेळा घडत गेलं. निर्मितीचं कार्य सोपवलं खरं, पण ते निर्मितीचं कार्य व्यवस्थित घडेना. आणि मग एक विराट पुरुष निर्माण झाला. त्याच्यानंतर त्या विराट पुरुषापासून पुढे मग ही सगळी संतती निर्माण झाली. तसं मोठा मनोरंजनात्मक म्हटलं तर असं तो विषय भागवतामध्ये आपल्याला त्याच्यात आत्ता जायचं नाही आहे. पण हे सगळं नाट्य त्या भगवंताने निर्माण केलं. आणि मग ते करत असताना ज्या वेळेला वेद हे धोक्यामध्ये आले किंवा वेदाप्रमाणे आचरण होईल असं झालं, त्या वेळेला भगवंताने अवतार घेत राहिले.
कृतयुगामध्ये आता लक्षात घ्या, सध्या कलियुग चाललेलं आहे आणि कलियुगाची वर्षे आहेत 4,32,000. वरती पुढे काही शेमध्ये आहे, ढोबळ बांधून आपण जोडूया 4,32,000 एवढी वर्ष कलियुगाची आहे. ह्याच्या दुप्पट वर्ष द्वापरयुगाची आहे आणि ह्याच्यात तिप्पट वर्ष त्रेतायुगाची आहेत आणि ह्याच्यात चौपट वर्ष कृतयुगातली आहे. कृत, त्रेता, द्वापर आणि आत्ता सध्या कलियुग आहे. कलियुगाचं आता कलियुग हे प्रथम चरण आहे असं आपण पूर्वीच्या वेळी म्हणतो. म्हणजे प्रथम चरण 4 चरण नंतर प्रथम चरण चालू आहे. अजून म्हणजे विचार करा की किती बिघड होणार आहे ह्याच्या पुढे आणखी. हे का आपल्याला हे सगळं असह्य झालेलं आहे. कलियुग म्हणतात ते अजून किती बिघडायचे कल्पना करा. मुद्दा असा आहे की त्या कृतयुगामध्ये, कृतयुग हे पहिलं युग, सत्ययुग ज्याला म्हणतात, त्या सत्ययुगामध्ये एक अशी घटना घडली की ब्रह्मदेवांचे 4 मानसपुत्र सनंदन, सनातन आणि सनत कुमार असे 4 ब्रह्मदेवाचे मानसपुत्र अत्यंत तेजस्वी. अजूनही सृष्टी पूर्ण विकसित झालेली नव्हती, पण विकसित होण्याच्या मार्ग, विकसनशील अशी म्हणूया. आणि त्यावेळेला हे 4 मानसपुत्र हे एकदा वैकुंठामध्ये भगवान विष्णूंच्या दर्शनाकरता आलेले होते आणि येत असताना त्या ठिकाणी तिथे जय आणि विजय असे 2 त्या द्वाररक्षक वैकुंठाचे ते दोघेजण त्या दरवाजावरती होते वैकुंठाच्या प्रवेशद्वारापाशी. आणि हे भगवान विष्णूंच्या दर्शनाकरता दोघेजण जय आणि विजय गेले. तर त्यावेळेला तिथे त्यांचं तेजपुंज शरीर त्या 4 ह्या ब्रह्मकुमारांचं आणि ते जे जय विजय होते हे विष्णूचे द्वाररक्षक असल्यामुळे साहजिकच काय ते अहंकार होतो त्याला. पुढचा तो ज्याला मुख्य व्यक्ती असते त्याला अहंकार नसतो बरं का. गंमत आहे आपल्याला व्यवहारातून सुद्धा अनुभवी. एखाद्या मुख्य पदाधिकाऱ्याला जर आपल्याला भेटायचं असेल तर आधी चपरासाला भेटावं लागतं नाही का. किंवा गमतीनं आपण म्हणतो की नंदिकेश्वराला त्याच्या पाठीशी शंकराला हात लावावे लागते तेव्हा शंकरांचं दर्शन मिळतं, तसातला प्रकार. तर ते जयविजयाने काय केलं, हे दोघेजण द्वाररक्षक त्या दोघांनी यांना अडवलं. त्यामुळे तुम्हाला परवानगी नाही द्यायला, आतमध्ये तुम्हाला जाऊ देणार नाही. तर म्हणाले अहो आम्ही देवांच्या दर्शनाकरता आलो आहे, तर तुम्ही आम्हाला आतमध्ये जाऊ द्या. नाही नाही म्हणाले तुम्हाला जाता येणार नाही. अहो ते 2दा सांगून बघितलं कोणी, तुम्ही काय ऐकायला तयार नाही. तेव्हा त्यांनी शाप दिला, जय विजय. हे दोघेजण त्यांचं नाव जय आणि विजय. तर शाप दिला की इथून पुढे 3 युगामध्ये तुम्ही दैत्यकुळात जन्माला याल. त्या दोघांना शाप दिला, इथून पुढे तुम्ही दैत्यकुळात जन्माला याल. आणि हा शाप ऐकला आणि मग त्यांची काय ती धुंदी उतरली सगळी. असं बापदेव दाखवलं की मग बरोबर ठिकाणावर येतो मनुष्य, ठीक आहे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपण ह्यांना आतमध्ये सोडायला पाहिजे, ह्यांना जाऊ द्यायला पाहिजे होतं, गेलं नाही. अर्थात हा शाप झाला आणि मग त्यांना आतमध्ये त्यांच्या लक्षात आलं की आता ह्या ब्राह्मणांचा हा शाप आहे, हा निश्चित खरा होणार. आणि मग त्याने क्षमा मागितली आणि त्यांना जाता तुम्ही दर्शनाला जा. आतमध्ये भगवान विष्णूंकडे गेल्यानंतर विष्णूने त्यांचं स्वागत केलं 4 या ब्रह्मकुमारांचं. आणि पुन्हा त्यांना सोडायला त्या प्रवेशद्वारापाशी आले. तेव्हा त्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या जयविजयाने भगवान विष्णूने सांगितलं की असं असं घडलं आहे आणि आम्हाला हा यांनी शाप दिला आहे, तर तुम्ही आमच्या उद्धाराची काहीतरी व्यवस्था करा. आता हा तर शाप ब्राह्मणाचा शाप आहे, तो खरा होणारच आहे, खोटा होणार नाही तो. मग आम्हाला तुम्ही काहीतरी त्याच्यावरती परिहार करा. तेव्हा विष्णूने त्याला सांगितलं की तुम्हाला त्यांनी दिलेल्या शापाप्रमाणे तुम्हाला 3 वेळेला 3 युगामध्ये तुम्हाला दैत्यकुळात जन्म घ्यावाच लागेल, परंतु तुमच्याकरता मला जन्म घ्यावा लागेल तुम्हाला मुक्ती देण्याकरता. त्याशिवाय तुमची मुक्ती नाही आहे. म्हणजे भगवंत त्या द्वाररक्षकांकरता किती खाली आले बघा, लक्षात घ्या.
भगवंताचं सगळ्यांवरती प्रेम आहे, लक्षात घ्या. सगळ्यांना त्याची काळजी आहे. तोची विश्वंभर विश्वाचा आधार, सगळ्या विश्वाचा आधार आहे. त्यांना सांगितलं की तुम्हाला तो शाप भोगावाच लागेल, पण तुमच्या उद्धाराकरता, तुम्ही आता उपशाप मागता म्हणून तुमच्या उद्धाराकरता मला यावं लागेल. आणि खरोखरीच त्यांच्या उद्धाराकरता भगवंतांना पुन्हा पुन्हा तिन्ही युगामध्ये यावं लागलं. हे जय विजय कोण आहेत? तर कृतयुगाच्या शेवटी हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप, तर कसा माहिती आहे सगळं. हे जय विजय हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप या दोघांचा नाश करण्याकरता भगवंताला अवतार घ्यावा लागला. त्यामुळे हिरण्यकश्यपूचा नाश करण्याकरता, त्याला संपवण्याकरता भगवंताने नरसिंह रूपाने प्रकट झाले. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे जय विजय कृतयुगातला त्यांचा तो मिळालेला शाप कृतयुगातच शेवटी कृतयुग संपता त्यांना ते त्या दैत्यकुळात जन्मात आले. हेच जय विजय, हेच हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू त्रेतायुगामध्ये रावण आणि कुंभकर्ण म्हणून जन्माला आले दैत्यकुळात. त्यावेळेला रामाने अवतार घेतला आणि रावण कुंभकर्णांना मारलं म्हणण्यापेक्षा त्यांचा उद्धार केला. आपल्या रामायणातली कथा माहिती की रावणाला ज्या वेळेला शेवटचा बाण रामाने मारला त्यावेळेला रावणाच्या लक्षात आलं की आपण आता ह्याच्यापासूनच आणि म्हणून त्याने जो रामाने बाण मारला त्याकरता तो शेवटची क्षण मोजत होता, लक्षात. आणि हेच जय विजय हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू रावण कुंभकर्ण हेच द्वापर युगामध्ये शिशुपाल आणि दंतवक्त्र हे याच यदुकुळातलेच पुढे हे दोघेजण आले. म्हणजे लक्षात घ्या, यदुकुळाचा विस्तार मी थोडा पुढे सांगण्याचा प्रयत्न करीन. पण हे जय विजय अशा वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या युगामध्ये हेच अवतीर्ण झाले आणि यांच्याकरता भगवंताला अवतार घ्यावा लागला, यांच्या उद्धाराकरता. आता लक्षात घ्या, सृष्टी विकसित होत होती, काळ पुढे सरकत होता, फार मंदगतीने काळ सरकत होता. हळूहळू माणसाची जेव्हा निर्मिती झाली, मानव केव्हा निर्माण झाला तर काही लाख वर्षांपूर्वी मानव निर्माण झाला. कसा होता आपल्याला सगळ्यांना आपण विज्ञानामध्ये वाचलं आहे की तो आधी मानव होता वगैरे. मग या देव ही संकल्पना मुळात निर्माण कोणी केली? लक्षात घ्या, देवाला माणसाने निर्माण केलं. का तर ज्या वेळेला मनुष्य अवतार बघा, अवतार जर आपण पाहिले सगळे हे अवतार म्हणजे काही लोक त्याला डार्विनचा जो उत्क्रांतीवाद आहे त्याच्याशी त्याची संगती जोडण्याचा प्रयत्न करतात. काही जणांचं म्हणणं आहे तसं नाही आहे, ते मला त्या वादात तशी राहायचं नाही आहे. पण आपण जर बारकाईने बघितलं तर सृष्टी विकसन जशी होत होती, सृष्टी विकास पावत होती, तसतसं ते जर अवतार बघितले तर पहिला मत्स्यावतार. कारण या पृथ्वीवरती सर्वत्र पाणी होते, सर्वत्र. आजही आपण जर बघितलं तर पृथ्वीवरती 3/4 भाग हा पाण्याने व्यापलेला आहे, 1/4 भूमी आहे. सगळीकडे पाणी होतं, सगळीकडे पाणी होतं, भूमी नव्हतीच. त्यावेळेला पहिला अवतार झाला मत्स्यावतार. त्यानंतर दुसरा अवतार कूर्म अवतार. थोडं जमीन विकसित झाली, कशामुळे? सूर्याच्या तापामुळे हळूहळू त्याची वाफ अशी जमीन पुढे विकसित होत गेली. हळूहळू कूर्मावतार, मत्स्य कूर्म, थोडा पाण्यामध्ये राहतो, थोडा जमिनीवर राहतो. तिसरा अवतार वराह अवतार, तोही तसाच आहे. वनस्पती जशा वाढत गेल्या, सुरुवातीला वनस्पती नव्हत्या, संबंध रणरणतं, त्या उन्हामुळे सगळं तप्त भूमी. मग हळूहळू पाऊस पडायला लागला, त्याच्यानंतर त्या वनस्पती वाढायला लागल्या. वनस्पती वाढता 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 जंगलं निर्माण झाली, म्हणून वराह अवतार झाला, मत्स्यकस्य वराह. पुढे नारसिंह म्हणजे अर्धा माणूस अर्धा पशु. पुढे वामन अवतार, माणूस पण बुटका. पुढे परशुराम अवतार, पूर्ण विकसित जवळजवळ होत आली परशुराम अवतार.
त्यानंतर रामाच्या काळामध्ये राम तोपर्यंत खूप वेळ आपण राज्य पाहिलेली आहेत वेगळे. थोडं अगदी डिटेलमध्ये आपण नको जाऊया, पण या संबंध पृथ्वीवरती विविध आज आपण जो भारताचा नकाशा पाहतो हा अतिशय चुकीचा आहे. अफगाणिस्तान, तिकडे पलीकडे नेपाळ, भूतान वगैरे हे सगळे आपल्या एक संघ भारत देश होता. तर त्या दक्षिण अमेरिका हा आपण ज्याला पाताळ म्हणतो की नाही, ते पाताळ म्हणजे दक्षिण अमेरिका आहे बरं का. स्वर्ग कुठे आहे? स्वर्ग म्हणजे हिमालयाच्या अति उंचीवर जिथून गंगेचा उगम आहे. आपल्याला पाहिजे महाभारतामध्ये स्वर्गारोहण प्रकरण आलेलं आहे. स्वर्ग, मृत्यू, पाताळ. आपण पृथ्वीचा गोल जर बघितला तर तिथे पाहण्यासारखं या हे आहेत. ह्या सगळ्या संज्ञा, भौगोलिक संज्ञा आहेत, हे आपण लक्षात घ्या. आणि त्यानंतर असं झालं की रामाच्या काळामध्ये मानव बऱ्यापैकी विकसित झालेला होता, चांगला विकसित झालेला होता. आणि पुढे कृष्णाच्या काळामध्ये तो पूर्ण विकसित झालेला होता. पुढे मग नवा अवतार, बौद्ध अवतार, त्याच्यामुळे त्या भागात तुला मला शर्यतीने घेतला, तो आपला विषय पडला. आणि 10वा अवतार आता होणार आहे. कलियुगामध्ये 10वा अवतार होणार आहे. केव्हा होईल व्यासांनी वर्णन करून ठेवलेलं आहे. आपले त्याच्या तोपर्यंत काही जन्म होणार आहेत, त्यामध्ये चित्त करत आपल्याला कारण नाही. मुद्दा असा आहे की अशा प्रकारे मग हे मानव जसा जसा विकसित होत गेला तसं तसं मानवी भावभावना विकसित होत गेल्या. ज्या वेळेला सृष्टी निर्माण झाली त्याच वेळेला अंतःकरण चतुष्टय म्हणजे आपण अध्यात्मामध्ये किंवा वेदांतामध्ये आपण शब्द वापरतो किंवा ऐकतो, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार म्हणजे अंतःकरण चतुष्टय. जेव्हा किंवा ही काय म्हणजे त्याला पंचमहाभूत, हे आपण लक्षातच घ्या की जेव्हा ही शक्ती निर्माण झाली म्हणजे काय झालं, या शक्ती म्हणजेच हीच पंचमहाभूत आहे. अष्टधा प्रकृती असा शब्द गीतेमध्ये आलेला आहे. त्याच्याकरता पंचमहाभूत बरं का, मन, बुद्धी, अहंकार म्हणजे 5 आणि 3 8 अशी ती अष्टधा प्रकृती आहे. आणि प्रकृती म्हणजेच माया, शक्ती म्हणजेच माया. माया, शक्ती, प्रकृती किंवा ब्रह्म, शिव, पुरुष अशी ती नावं आहेत, विविध नावं. तर त्या वेळेला हे जे मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे जसं निर्माण झालं तसं तसं वेगवेगळ्या भावना निर्माण व्हायला लागल्या. मग त्याच्यातून हे षड्रिपू निर्माण झाले. काय ते काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ आणि मोह. मग ह्या सगळ्यांचा अतिरेक व्हायला लागला की त्याचा एक अहंकार. जसं मी गमतीने मी नेहमी कीर्तनात सांगतो, बुवा बसते चितळे बुवा, की मोह अधिक झाला, मोह आणि मद यांचे एकत्र आले की मोहमद होतो. आणि अहम आणि मद एकत्र आले की अहमद होतो. गोपाल कृष्ण. आणि हा अहंकार होतोच. आता हा अहंकार कोण आहे? अहंकार सुद्धा भगवंताने निर्माण केलेला आहे. काम जसं सत्व, रज, तम हे 3 गुण आहे, त्या 3 गुणांचं हे प्रतीक आहे. सत्वगुण आहे, रजगुण आहे, तमगुण आहे. लक्षात घ्या आपण की प्रत्येक व्यक्तीमध्ये हे 3 गुण आहेतच. आपल्याला आपण कधीकधी सत्वगुणी असतो, कधीकधी तमगुणी असतो, कधीकधी रजोगुणी असतो. त्याची लक्षणं सांगत नाही मिळतात. अगदी एक वाक्यात सांगता येईल. रजोगुण म्हणजे मस्तपैकी गाद्या गिरजांवर लोळावं, काही करू नये, झोपा काढाव्या. रजोगुणाचं लक्षण. मस्त चमचमीत खावं, रजोगुणाचं लक्षण. अध्यात्म श्रवण करावं, सत्वगुणाचं लक्षण आहे. रोज देवदर्शन करावं, सत्वगुणाचं लक्षण आहे. आणि तमगुणाचं लक्षण म्हणजे घाणमाऱ्या कराव्या, बरं का, खून, रक्तपात, हे सगळं तमगुणाचं लक्षण आहे. आता तुम्ही म्हणाल आमच्यात तमगुण आहे ना, आपल्यात तमगुण आहे, आपल्याला काही मर्यादा आहेत म्हणून आपण फक्त हातात शस्त्र धरत नाही. जेव्हा आपल्या हातात जेव्हा त्याचा अतिरेक होतो तमोगुणाचा, तेव्हा आपणही शस्त्र धरतो की नाही. साध्या साध्या व्यवहारामध्ये आपल्याला कळतं. काही रागाचा आपला पारा चढला की किंवा आपण आपल्या राहत नाही. बरं, गंमतच आहे मोठी. राग जर खूप आला ना की माणसाला त्यात बोलता येत नाही. त्याला बोलायचं असतं खूप, पण त्याला बोलता येते. रागावलेलं मनुष्य बघा. म्हणून एखादा रागावलेला मनुष्य भांडायला जर आलं ना तर आपण कधी भांडण करू नये.
त्याच्या आपण तो रागावलेला असताना आपण एकदम काही म्हणजे रिॲक्शनच दिली नाही ना की तो तिसऱ्या मिनिटाला शांत होतो. पण तो रागावल्याने तुम्ही पण तुमचा रागाचा पारा चढला की झाडे झाडामध्ये समजा. त्याच्यावरती नाथाने खूप सुंदर ओवे लिहिले बरं का. काम नसावं परस्त्रियेचा पुष्कळ आहे ते. क्रोध नसावा सत्पुरुषांचा, लोभ असावा अपार तीर्थग्रह शेषणी. कुठे असावा आणि कुठे नसावा ह्याच्यावरती संतांनी खूप मार्मिक असं मार्गदर्शन केलेलं आहे. तर मग हे ह्या सगळ्या ह्या ज्या वृत्ती आहेत त्या सत्वगुण तमोगुण रजोगुणामुळेच ह्या सगळ्या. आता व्यवहारामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की आता सगळ्या चराचरामध्ये जर एकच भगवंत भरलाय की नाही हे मान्य आहे की नाही सगळ्यांना. सगळ्या सृष्टीमध्ये प्रत्येकाच्या हृदयात भगवंताने गोपाळकृष्ण सांगितले की हृदयशरीरनंच तिष्ठते. मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये ईश्वर सर्वभूताना हृदयशरीरनंच तिष्ठते. मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे की नाही. हो म्हणा. आहे ना. म्हणून तर तुम्ही हो म्हणाला. जर नसतं तर म्हणायला शिल्लक राहिलं नसतं. आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो आहे. त्या सगळ्या चराचरामध्ये तो आहे. कैसा हृदयामध्ये रामू सर्व सुखाचा रामू माऊलीने सांगितलं. मग तो सगळ्या ठिकाणी आहे. माझ्या ठिकाणी सुद्धा तो आहे. पण व्यवहारामध्ये असं जर तुम्ही वागलात तर चालेल का. म्हणून व्यवहारवाद सुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे. तुकोबऱ्यांना फार काही लोक त्यांना असं दूषण देतात की तुकाराम महाराज हे फार काय मवाळ होते बरं का. आणि काय मुळमुळीत धोरण. समर्थ रामदास स्वामी कसे काय ते थट्टासे थट्ट उद्धटासे उद्धट. तुकाराम महाराज तसे अजिबात नाही. लक्षात घ्या. सगळ्या संतांनी त्यावेळेला तशा भूमिका घेतलेल्या आहेत. तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग मला या प्रसंगी आत्ता आठवला. तो अभंग किती छान आहे बघा. तुकाराम महाराज म्हणतात की व्यवहारामध्ये जर तुम्हाला वागायचं असेल तर काय करा. खूप सुंदर अभंग आहे. जन देव तरी पायाची पडावी त्याचे स्वभावे चाड नाही. प्रत्येक व्यक्तीच्यामध्ये देव आहे म्हणून प्रत्येक व्यक्तीला तुम्ही त्याच्या पायावर डोकं ठेवायला गेलं तर कधी कधी मुस्कटात पण नसेल. स्वभावाप्रमाणे आपण वागलं पाहिजे. त्याचा स्वभाव लक्षात घेऊन आपण वागलं पाहिजे. व्यवहार केला पाहिजे. खूप सुंदर उदाहरण दिलं. अग्नीचे सौजन्य शीत निवारण. अग्नी चांगला की नाही. अग्नी हा अतिशय चांगला ज्याच्यामुळे आपल्याला थंडीपासून संरक्षण होतं. शीत निवारण म्हणजे थंडी. शीत म्हणजे थंडी. थंडीपासून संरक्षण होतं. थंडीच्या दिवसामध्ये आपण शेकोट्या पेटवतो. हात गरम करतो का. चांगला आहे. अग्नी चांगला. अहो त्या अग्नीमुळे आपल्याला 2 वेळा जेवायला मिळतं. अग्नी नसतं तर काय. नुसती विचार करा. अग्नी नसतात तर आपल्याला काही इतकं छान छान रुचकर पदार्थ खायला मिळाले असते का. अग्नीमुळे आपण किती प्रगती केली. एवढ्या प्रकारचे मसाले. तर चहाचा सुद्धा मसाला बुवा. हो नुसता चहा चालत नाही तर मसाला घातला चहा. एवढी म्हणजे मग तो चांगला अग्नी. पण तुकाराम महाराज पुढे म्हणाले परी पालवी बांधून नेता नाही. तो अग्नी चांगला म्हणून रसरशीत निखारा. चला म्हणाले घेऊन जाऊ काय पदरात बांधून घेऊन जाऊ. चालेल. जाळून काढेल तो. त्याचा धर्म आहे. मग अशी धर्म आपण बोलत होतो. धर्म अग्नीचा जाळणं हा धर्म आहे बरं का. धर्म म्हणजे गुणवैशिष्ट्य असं लक्षात घ्या आपण. आणि शेवटच्या चरण तर फार गंभीर चरणाचा अभंग आहे पण इतका मार्मिक आहे. ते म्हणाले तुका म्हणे सर्प विंचू नारायण परी वंदावे दुरून शिवोली. त्या सर्पामध्ये आणि काय त्या विंचवामध्ये सुद्धा नारायण आहेच आहे. म्हणून तो सर्प चांगला की नाही. आता नागपंचमी आहे. गळ्यात घाला बघू. किंवा इथे या फुलांच्या हाराऐवजी आमच्या खरेसाहेबांनी चला म्हणाले आज म्हणाले नागपंचमी आज तुमच्या प्रवचनात तुम्हाला सर्पाचा हार म्हणजे पळता भूल थोडी होईल. वंदवे दुरून शिव नाही. व्यवहारामध्ये वागताना हा फरक करावा लागतो. सगळ्या प्रत्येकामध्ये ईश्वर जरी असला तरी तो देहाच्या माध्यमात जेव्हा येतो तेव्हा तो त्रिगुणातून येतो. मग त्याचा त्रिगुण जर तमोगुण वाढला असेल तर एक तर सत्वगुणाने त्याला मारलं पाहिजे किंवा रजोगुण आणि तमोगुण वाढवून त्याला मारलं पाहिजे. पण मारलं पाहिजे. मुद्दा असा आहे की
रामाच्या काळामध्ये मनुष्य हा पूर्ण विकसित झालेला होता. पण त्याच्याही पुढे कृष्णावतारामध्ये तर आपण जर वर्णन पाहिलं तर आपल्याकडे आत्ता काय सोयीसुविधा आहेत, एवढ्या द्वारकेमध्ये सोयीसुविधा त्या काळामध्ये होत्या. आता ती द्वारका समुद्रात बुडालेली आहे. भगवंताने ती ज्यावेळेला अवतार समाप्तीच्या वेळेला ती द्वारका समुद्रात बुडवली. आज त्या द्वारकेचे अवशेष आजही काही पाहायला मिळतं. मी जाता आपल्याला एक यूट्यूबवर पुष्कळ हल्ली पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं. खूप वेगवेगळ्या लोक वेगवेगळ्या प्रकारचे संशोधनं करत असतात. निलेश पोप नावाचे एक गृहस्थ आहेत. आपण मुद्दाम त्यांचे व्हिडिओ पुष्कळ आहेत. रामायण महाभारत का तो कालखंड कसा होता, त्या कालखंडात नेमकी केव्हा काय काय घटना घडल्या हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले. ते डॉक्टर पविवर्तकांचे विद्यार्थी निलेश पोप. खूप सुंदर आणखी माहिती आपल्याला मिळते. तर आजही ती द्वारका किंवा रामायणा काळामध्ये रामेश्वर सेतू जो बांधला, आजही त्या सेतूचे अवशेष ते सापडतात. तर त्यावेळेला जी द्वारका होती किंवा ते जे वर्णन महाभारतामध्ये आलेलं आहे त्यावेळेची जर आपण बघितलं तर आज आपण काय सोयीसुविधा आहेत. एवढ्या इतक्या अनेक सुविधा होत्या. सुखमय जीवन होतं त्या काळात. ही सगळी पार्श्वभूमी मी आज एवढ्या सांगितली की आज हा आपला पहिला दिवस आहे. थोडी त्या कृष्णावताराची थोडी बॅकग्राऊंड ज्याला म्हणजे बॅकग्राऊंड त्याकरता मी हा सगळा विषय कथन केला.